बीड़ जिले का सूखाग्रस्त आष्टी तहसील अब अपने खजूर की खेती के लिए जाना जाता है, लेकिन केल सांगवी के किसान दत्तात्रेय घुले ने खजूर की खेती का सफल प्रयोग कर नई मिसाल कायम की है। घुले ने पिछले 4 वर्षों से इस खेती में निरंतर प्रयोग करते आ रहे हैं। आष्टी तहसील वैसे तो सूखाग्रस्त माना जाता है, इसलिए किसान अक्सर पारंपरिक खेती के अलावा आधुनिक खेती करने के बारे में सोचते हैं, लेकिन दत्तात्रेय घुले ने अपने परिवार के सहयोग से खजूर की खेती को सफल बनाया। उन्हें केवल 1.5 एकड़ में खजूर की अच्छी पैदावार मिली। खजूर की इस खेती से उन्होंने लाखों की आय अर्जित की। राज्य के साथ साथ अन्य राज्यों में भी उनके इस खजूर की अच्छी मांग है। किसान ने मांग की है कि राज्य सरकार गुजरात और राजस्थान सरकारों की तर्ज पर महाराष्ट्र के खजूर किसानों को भी सब्सिडी प्रदान करे। वहीं क्षेत्र के कई किसान नियमित रूप से इस खजूर के बगीचे को भेंट देने पहुंचते हैं। आपण केळ सांगवी या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये खजूरच्या 1.5 एकर क्षेत्रावरती 80 झाडांची लागवड केलेली असून या ठिकाणी आपण 2 झाडांमधील अंतर 25 बाय 25 एवढे ठेवलेले आहे। त्याचबरोबर या झाडांना कमीत कमी पाण्यामध्ये फळ येतात। एकरी 65 झाडांची या ठिकाणी लागवड होते आणि प्रति झाड आपल्याला 200 किलो पर्यंत खजूर मिळते। कसाही रेट मिळाला तरी प्रत्येक झाड 10 ते 20 हजारापर्यंतचे उत्पन्न आपल्याला मिळवून देते। आपण ज्या झाडांची लागवड केलेली आहे त्यामध्ये आपण बरही ही जात निवडलेली आहे, ज्याची फळे अतिशय आकर्षक आणि खायलाही गोडी असणारे असतात। त्याचबरोबर कमी क्षेत्रामध्ये जास्त जर उत्पन्न घ्यायचं असेल तर असे नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण दुष्काळावरती मात करून अशा फळपिकांमधून भरघोस असं उत्पन्न मिळू शकतो। आष्टी तालुक्यातील श्रीमती विजया घुले या पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी आष्टी तालुक्यातील आहेत। त्यांच्या शेतावरती आपण या खजूर बागेची पाहणी करता या ठिकाणी आज आलेलो आहे। या ठिकाणी पाहिला असता खजुराची अतिशय चांगल्या पद्धतीने लागवड रोपांची या ठिकाणी केलेली होती आणि त्याची जोपासणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आज फळ या ठिकाणी या बागेत आलेलं दिसतंय। आपल्या आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे जर आपण विचार केला तर दुष्काळी परिस्थितीमुळे आपण असं म्हणतो की पाण्याची सोय नाही, परंतु काही फळपिकं अशी आहेत की त्या फळपिकांना पाण्याची गरज कमी लागते आणि अशा फळपिकांकडे जर आपण वळलो, त्याच्यामध्ये खजूर एक महत्त्वाचं पीक आहे, ड्रॅगन फ्रूट सारखं एक महत्त्वाचं पीक आहे। अशा पिकांकडे जर आपण काही शेतकरी जर त्याच्यामध्ये वळले तर त्यांना आहे त्या शेतीमधून कमी श्रमामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन शेतकऱ्यांना निघू शकतं।